नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली लेक्चरमध्ये स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे मीनिंग, टाईप्स अँड गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट. प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये आपण फंडामेंटल कन्सेप्ट्स रिक्वायर्ड फॉर अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन वर्क हे सिस्टमॅटिकली पाहिलेलं आहे, ज्याचा फायदा आता तुम्हाला इथं या ठिकाणी आजच्या कन्सेप्ट पाहत असताना होणार आहे. Meaning and types of account. An account is summarized record of transactions relating to particular person, assets, liability, head of expense or any record. अकाउंट म्हणजे आपल्या व्यवसायाशी रिलेटेड कुठलीही व्यक्ती, प्रॉपर्टी, खर्च याच्याशी संबंधित जे कन्सेप्ट आहेत त्याला अकाउंट असं म्हणलं जातं. बिझनेसमॅन अकाउंट ठेवतो म्हणजे कुठलेही बॅलन्स फाइंड आउट करतो. पहिलं, टोटल अमाऊंट ऑफ बॅलन्स इन बिझनेस. अकाउंटिंग केली जाते म्हणजे व्यवसायामध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे. अमाऊंट स्पेंड फॉर बिझनेस एक्सपेंडिचर, सॅलरी, रेंट. मंथली व्यवसायाच्या माध्यमातून किती पैसा खर्च करण्यात येतो. बॅलन्स ऑफ कॅश इन हँड अँड कॅश विथ बँक. आज व्यवसायामध्ये किती पैसा शिल्लक आहे, बँकेत किती पैसा शिल्लक आहे हे अकाउंटमधून लक्षात येतं. फिक्स असेट्स अँड करंट असेट्स इन बिझनेस. आज व्यवसायामध्ये किती फिक्स असेट आहेत, लॉंग टर्म असेट आहेत आणि किती करंट असेट किंवा शॉर्ट टर्म असेट आहेत हे सर्व आपल्याला अकाउंटिंगमधून लक्षात येईल. त्यासोबतच टोटल अमाऊंट ऑफ लायबिलिटीज ऑफ बिझनेस. व्यवसायाचं देणं किती बाकी आहे. कॅश ऑर गुड्स विड्रॉन बाय बिझनेसमॅन फॉर पर्सनल यूज ऑर डोमेस्टिक यूज. व्यावसायिकानं व्यवसायातून ड्रॉइंग किती उचललेली आहे, पर्सनल यूजसाठी किती पैसा उचललेला आहे, किती वस्तू उचललेल्या आहेत हे सगळं आपल्याला अकाउंटमधून लक्षात येतं. त्यासोबतच टोटल अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड ऑर रिसिवेबल बाय बिझनेस. व्यवसायामध्ये किती इन्कम मिळत आहे किंवा किती येणं बाकी आहे हे सगळं आपल्याला अकाउंट मेंटेन करत असताना लक्षात येतं. आणि अकाउंट म्हणजे एक समराइज्ड रेकॉर्ड आहे. कशाचं समराइज रेकॉर्ड आहे. व्यवसायातलं इन्कम, एक्सपेन्स, असेट, लायबिलिटी आणि व्यक्ती यांचा एक थोडक्यात समरी, त्याला आपण व्यवसायामध्ये अकाउंट असं म्हणलं जातं. आणि अकाउंटचे काही प्रकार आहेत जे काही आपण येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. डेफिनेशन ऑफ अकाउंट. जर डेफिनेशन अकाउंटचं जर केलं, an account is a legal record in a summarized form of all the transactions that have been taken place with the particular person or thing specified. व्यवसायामध्ये घडलेला लीगल रेकॉर्ड समरीच्या फॉर्मॅटमध्ये जो ठेवला जातो त्याला आपण अकाउंट असं म्हणतो. व्यवसायामध्ये ॲज पर कामानुसार त्या ठिकाणी व्यवसायाच्या अकाउंटचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार पर्सनल अकाउंट आणि दुसरा प्रकार इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट कशाला म्हणलं जातं. अकाउंट रिलेटेड टू पर्सन्स. व्यक्तीशी संदर्भात जे अकाउंट आहे त्याला पर्सनल अकाउंट असं म्हणलं जातं. पर्सनल अकाउंटचं परत 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन करण्यात येतं. पहिलं नॅचरल पर्सन अकाउंट. नॅचरल पर्सन अकाउंट म्हणजे काय. द टर्म नॅचरल पर्सन अकाउंट मीन्स अकाउंट रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंगशी किंवा सजीव व्यक्तींशी जो व्यवहार झालेला आहे त्याला नॅचरल पर्सनल अकाउंट असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल राज अकाउंट, राम अकाउंट असे वेगवेगळ्या व्यक्तीची नावं ह्युमन बिईंगशी झालेल्या व्यवहाराला त्या ठिकाणी पर्सनल अकाउंट असं म्हणलं जातं. नॅचरल पर्सनल अकाउंट किंवा ह्युमन बिईंग असं म्हणलं जातं. तुम्ही जर तुमच्या एका मित्राकडून जर कर्ज घेतलेलं असेल तर ते पर्सनल अकाउंट आहे, नॅचरल पर्सनल अकाउंट आहे. तर हा महत्त्वाचा फरक आहे. त्यानंतर दुसरं पर्सनल अकाउंटमध्ये प्रकार आहे आर्टिफिशियल ऑर लीगल पर्सनल अकाउंट. दिस अकाउंट इन्क्लूड्स अकाउंट्स ऑफ ऑर्गनायझेशन, असोसिएशन. लीगल पर्सन कुणाला म्हणलं जातं. ज्याला कायदेशीररित्या परवानगी मिळालेली आहे. ज्याला कायदेशीररित्या परवानगी मिळालेली आहे त्याला आर्टिफिशियल किंवा लीगल पर्सन असं म्हणलं जातं. आज आपण प्रत्येक व्यवसायाचं काही ना काही नाव असतं. ते नाव त्या ठिकाणी आर्टिफिशियल किंवा लीगल पर्सन आहे. फॉर एक्झाम्पल स्किल अकॅडमी लातूर. स्किल अकॅडमी लातूर हे कुठलंही ह्युमन बिईंग नाही आहे, तर हे लीगल पर्सन आहे. मला लीगल लायसन्स घ्यावं लागलेलं आहे म्हणून स्किल अकॅडमी लातूर हे लीगल पर्सन आहे. आणि दगडू शेख सर हे
पर्सनल अकाउंट आहे. म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये दोन व्यक्ती इन्व्हॉल्व असतात. ओनर हा ह्युमन बिईंग असतो, तर व्यवसाय हा लीगल पर्सन असतो. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एखादी स्कूल किंवा एखादं कॉलेज किंवा एखादं किराणा दुकान. एखादा व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या दुकानामध्ये वस्तू खरेदी करायला जातो, त्यावेळेस तो ओनरकडून वस्तू खरेदी करत नाही, त्या दुकानदाराकडून वस्तू खरेदी करतो, त्या दुकानातून वस्तू खरेदी करतो. आणि जे काही बिल आपल्याला मिळतं त्या बिलावर ओनरचं नाव येत नाही, त्या बिलावर नाव येतं त्या दुकानाचं. म्हणजे आपले जे जास्तीत जास्त व्यवहार होतात ते लीगल पर्सनसोबत होतात. पर्सनल अकाउंटचे आपले व्यवहार कमी होतात. तुम्ही शाळेमध्ये ॲडमिशन घेताय, प्रिन्सिपलकडे ॲडमिशन घेत नाही आहे. तुम्ही बँकेत अकाउंट ठेवलेलं आहे, मॅनेजरकडे नाही आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचे जास्तीत जास्त व्यवहार हे आर्टिफिशियल किंवा लीगल पर्सनसोबत होतात. त्याच्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्र आणि मॅनेजर ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र फरक आहे. मॅनेजर हा ह्युमन बिईंग आहे, म्हणजे नॅशनल पर्सन आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्र हे लीगल पर्सन आहे. बिग बाजार अँड ओनर ऑफ बिग बाजार. ओनर हा नॅचरल पर्सन आहे, तर बिग बाजार हा लीगल पर्सन आहे. कारण की ओनर हा सजीव व्यक्ती आहे, तर बिग बाजार हे कागदोपत्री अस्तित्वात आहे फक्त. त्यानंतर एखादी शाळा. शाळा आणि शाळेचा मुख्याध्यापक ह्युमन बिईंग आहे, तर शाळा ही लीगल पर्सन आहे. एखादं किराणा दुकान. किराणा दुकानाचा मालक हा ह्युमन बिईंग आहे, तर किराणा दुकान हे लीगल पर्सन आहे. लीगली त्याचं लायसन्स असतं. म्हणून ह्युमन बिईंग साईन करू शकतो, पण संस्था किंवा लीगल पर्सन साईन करू शकत नाही. त्याच्यासाठी स्टॅम्पचा वापर केला जातो. आज आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो, ज्यावेळेस आपण बँकेत पैसे डिपॉझिट करायला जातो त्यावेळेस क्लर्क साईन देखील करतो आणि स्टॅम्प देखील मारतो. साईन ह्युमन बिईंग करते, तर स्टॅम्प कुणासाठी वापरला जातो? लीगल पर्सनसाठी. आज आपण कुठं जरी गेलो तर साईन आणि स्टॅम्प असल्याशिवाय कुठल्याही डॉक्युमेंटला व्हॅलिड समजलं जात नाही. साईन आणि स्टॅम्प असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर साईन करायचं काम ह्युमन बिईंग करतात, तर स्टॅम्प हा एखाद्या संस्थेचा असतो. त्याच्यामुळं जर तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट जर तुम्ही पाहिलं, त्या डॉक्युमेंटवर साईन देखील असते आणि स्टॅम्प देखील असतो. तर साईन करायचं काम ह्युमन बिईंग करतात, तर स्टॅम्प जो असतो तो लीगल पर्सनचा असतो. त्याच्यामुळे कधी याच्यापुढे लक्षात घ्या, व्यवसाय आणि व्यवसायाचं ओनर हे दोन वेगवेगळे आहेत. ओनर हा ह्युमन बिईंग आहे, तर व्यवसाय, कोणताही व्यवसाय हा लीगल पर्सन आहे. कारण की कायदेशीररित्या लायसन्स घेतल्याशिवाय आपण कोणताही व्यवसाय सुरू करत नाही. त्याच्यामुळे कायद्याच्या भाषेमध्ये व्यवसाय आणि व्यवसायाचे मालक हे वेगवेगळे समजले जातात. सेपरेट लीगल एंटिटी असं म्हणलं जातं. आणि पर्सनल अकाउंटनुसार तिसरा प्रकार रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ग्रुप. फॉर एक्झाम्पल डेटर्स, क्रेडिटर्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये दिलं, आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे. सन्ड्री डेटर्स म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना आपण उधार माल विकलेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून उधार माल खरेदी केलेला आहे. तर असं रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ग्रुप असं यांना म्हणलं जातं. हे जे एका ग्रुपचं रिप्रेझेंटेशन करतात, म्हणून यांना रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ग्रुप असं म्हणलं जातं. तर अकाउंटचा पहिला प्रकार आहे पर्सनल अकाउंट. आणि पर्सनल अकाउंटमध्ये तिन्ही व्हरायटी आपण पाहिलेल्या आहेत. नॅचरल पर्सन अकाउंट म्हणजे ह्युमन बिईंग, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे लीगल पर्सन, आणि रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ग्रुप म्हणजे डेटर किंवा क्रेडिटर किंवा प्रीपेड, आउटस्टँडिंग, हे सगळं रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येतं. तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, स्किल अकॅडमी लातूर हे लीगल पर्सन आहे, तर दगडूशेठ सर हा ह्युमन बिईंग आहे. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून दोघांना वेगवेगळं समजलं जातं. पण तुम्ही जर तुमच्या दिवसभरातले जर सगळे ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड पाहिलात, तर तुम्ही चेक करा, अबाव 90% ट्रान्झॅक्शन तुमचे लीगल पर्सनसोबत होतात. सर्वजण महिन्याला किराणा खरेदी करता, मग किराणा तुम्ही ओनरकडून घेता का त्या बिलावर कुणाचं नाव असतं? ओनरचं नाव असतं का त्या दुकानाचं नाव असतं? चेक करा. तुम्ही गॅस खरेदी करता, गॅस महिन्याला जे खरेदी करता त्याच्यामध्ये गॅस कंपनीचं नाव असतं का त्या एजंटचं नाव असतं? ते चेक करा. तुम्ही शाळेत ॲडमिशन घेता, शाळेत तुम्ही मुख्याध्यापकाकडे ॲडमिशन घेता का त्या शाळेचं नाव वापरता? तुम्ही एअरटेलची मोबाईल सर्व्हिस वापरताय, मग तुम्ही एअरटेल या कंपनीचं नाव लिहिता का त्याच्या ओनरचं नाव लिहिता? म्हणजे आपले मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन कोणत्याही व्यवसायाचे हे लीगल पर्सनसोबत होतात. तर हा झाला पर्सनल अकाउंट. आणि पर्सनल अकाउंटमध्ये प्रत्यक्षात अकाउंटिंग करत असताना सर्वात जास्त वापर लीगल पर्सनचा होतो,
किंवा डॉक्युमेंटेशनमध्ये लिगल पर्सनचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. अकाउंटचा दुसरा प्रकार आहे इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनलमध्ये परत दोन प्रकार पडतात, रिअल अकाउंट आणि नॉमिनल. रिअल अकाउंट कुणाला म्हणलं जातं? अकाउंट रिलेटेड टू प्रॉपर्टी. अकाउंट रिलेटेड टू प्रॉपर्टी, प्रॉपर्टीशी रिलेटेड जे अकाउंट आहे त्याला रिअल अकाउंट असं म्हणलं जातं. त्यामध्ये सुद्धा परत टँजिबल, इंटँजिबल. द अकाउंट विच डिनोट्स एनिथिंग, आर्टिकल्स और कमोडिटीज विच इज विजिबल अँड हॅव फिजिकल एक्झिस्टन्स, इट इज कॉल्ड टँजिबल रिअल अकाउंट. प्रॉपर्टी सुद्धा दोन प्रकारची असते, टँजिबल आणि इंटँजिबल. टँजिबल कशाला म्हणलं जातं? जे आपण पाहू शकतो, ज्याचं आपण फिजिकल एक्झिस्टन्स आहे, त्याला टँजिबल असेट असं म्हणले जातात. जसं की बिल्डिंग, फर्निचर, कम्प्युटर. किंवा अनदर अकाउंट रिप्रेझेंट सच थिंग कॅन नॉट सीन, टच्ड, बट दे कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी, इट इज कॉल्ड इनटँजिबल रिअल अकाउंट. पण अशा देखील काही ॲसेट आहेत जे दिसत नाहीत किंवा ज्याला टच करता येत नाही, पण ते पैशामध्ये मोजले जातात, त्याला आपण इनटँजिबल अकाउंट असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल गुडविल अकाउंट, ट्रेडमार्क अकाउंट. गुडविल दिसत नाही पण पैशामध्ये मोजलं जातं. ट्रेडमार्क आपण पाहू शकत नाही पण ते देखील पैशामध्ये मोजलं जातं. एखाद्याचं टॅलेंट दिसत नाही परंतु आपण ते मोजतो. एखाद्या ॲक्टरचं टॅलेंट, एखाद्या सिंगरचं टॅलेंट, त्यांच्या टॅलेंटमुळेच ते आज एवढे फेमस आहेत, पण ते टॅलेंट दिसत नाही पण ती त्यांची प्रॉपर्टी आहे. तर त्याला इनटँजिबल रिअल अकाउंट असं म्हणलं जातं. म्हणजे रिअल अकाउंट कशाला म्हणलं जातं? प्रॉपर्टीशी रिलेटेड जे अकाउंट आहे त्याला रिअल अकाउंट. म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये जेवढी कोणती प्रॉपर्टी आहे, हे सगळी प्रॉपर्टी कशात येते? रिअल अकाउंटमध्ये घेण्यात येते. आणि रिअल अकाउंटमध्ये दिसणारी प्रॉपर्टी आणि न दिसणारी प्रॉपर्टी दोन्हीत फरक एवढाच आहे. दिसणाऱ्या प्रॉपर्टीला फिजिकली आपण टच करू शकतो, पाहू शकतो. तर न दिसणारी प्रॉपर्टी ज्याला आपण टच करू शकत नाही, पाहू शकत नाही, त्याला इनटँजिबल रिअल अकाउंट असं म्हणलं जातं. तर रिअल अकाउंट म्हणजे अकाउंट रिलेटेड टू प्रॉपर्टी. अकाउंटचा तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. तुमच्या व्यवसायातले एक्सपेन्स, लॉस, इन्कम, प्रॉफिट याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे याला नॉमिनल अकाउंट असं म्हणलं जातं. आपण या सगळ्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. आपण डेटर म्हणजे काय, क्रेडिटर म्हणजे काय, एक्सपेन्स म्हणजे काय, इन्कम म्हणजे काय, असेट, लायबिलिटी, शॉर्ट टर्म लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी, हे सगळं आपण पाहिलं. हेच इथं यायचं आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट रिलेटेड विथ एक्सपेन्स, लॉस, प्रॉफिट, इन्कम याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे त्याला नॉमिनल अकाउंट असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग आहे, स्टेशनरी, सॅलरी अकाउंट, कमिशन रिसिव्ड अकाउंट, हे सगळं नॉमिनलमध्ये येतं. म्हणजे तुम्हाला अकाउंटचे हे दोन्ही प्रकार लक्षात आले असतील. पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंटमध्ये काय येतं तर त्या ठिकाणी तुमचे सर्व व्यक्तीशी रिलेटेड अकाउंट, मग ते ह्युमन बिईंग असेल किंवा लिगल पर्सन असेल, व्यक्तीशी रिलेटेड अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये येतात. तुमच्या व्यवसायातले जेवढी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीशी रिलेटेड अकाउंट रिअल अकाउंटमध्ये येतात. आणि तुमच्या व्यवसायातले इन्कम, एक्सपेन्स, लॉस, प्रॉफिट्स याच्याशी रिलेटेड अकाउंट कशात येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये घेण्यात येतात. जगामध्ये हे 3 अकाउंट सोडून दुसरं कुठलंच अकाउंट नाही आहे. कुठल्याही व्यवसायाचं, छोट्यात छोट्या दुकानाचा हिशोब असेल किंवा मोठ्यात मोठ्या कंपनीचा हिशोब असेल, सगळ्यांचा हिशोब ठेवत असताना ह्या 3 अकाउंटचा व्यवस्थित वापर केला जातो. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. थोडक्यात डेबिट आणि क्रेडिट कन्सेप्ट देखील या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. डेबिट इंडिकेट्स बेनिफिट्स रिसिव्ड बाय दॅट अकाउंट and it is recorded to the left hand side of the account which is called debit side. Recording a transaction on debit side after applying the rules is termed as debiting an account. डेबिट कशाला म्हणलं जातं? मिनिंग ऑफ डेबिट, क्रेडिट. अनेक जण याच्यामध्ये कन्फ्युजन करतात, मग ते कॉमर्स असतील किंवा नॉन कॉमर्स असतील. डेबिटिंग द अकाउंट कोणाला म्हणलं जातं? अकाउंट विच रिसिव्ज द बेनिफिट. ज्या अकाउंटला फायदा झालेला आहे त्याला डेबिट असं लिहिलं जातं. डेबिटिंग द अकाउंट असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर याच्या पुढे ट्रान्झॅक्शन चेक करा. ज्यावेळेस तुम्ही बँकेतून पैसे उचलताय, बँकेतून तुम्ही 1,000 रुपये उचललेले आहेत, तुमच्या मोबाईलवर लगेच मेसेज येतो, युअर अकाउंट इज डेबिटेड. आतापर्यंत जर लक्ष दिलं नसेल तर इथून पुढे लक्ष द्या. जेव्हा केव्हा तुम्ही बँकेतून पैसे विड्रॉ करताल, तुमच्या मोबाईलवर लगेच मेसेज येतो, युअर अकाउंट इज डेबिटेड. किंवा तुमचं पासबुक चेक करा, बँकेचं पासबुक चेक करा. जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे उचललेत, डेबिट साईडला तुम्हाला सगळा हिशोब दिसतो. म्हणजे
डेबिट कुणाला म्हणलं जातं? ज्या अकाउंटला बेनिफिट मिळतं त्याला डेबिट असं म्हणलं. डेबिट इंडिकेट्स बेनिफिट रिसिव्ड बाय दॅट अकाउंट. आता कोणते एक्झाम्पल द्या, कोणते एक्झाम्पल द्या. तुम्ही एखाद्या एम्प्लॉईला सॅलरी दिलेली आहे, सॅलरी अकाउंट डेबिट होतं. तुम्ही बँकेतून पैसे उचलले आहेत, तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो युअर अकाउंट इज डेबिटेड. तर ज्या अकाउंटला फायदा मिळतो त्या अकाउंटला डेबिट असं म्हणलं जातं, किंवा त्या सिस्टीमला डेबिटिंग द अकाउंट असं म्हणलं जातं. ह्याचं सिस्टमॅटिक रूल आपण इथं पाहत आहोत, या ठिकाणी देण्यात देखील आलेले आहेत. आणि क्रेडिट, क्रेडिट इंडिकेट्स बेनिफिट गिव्हन बाय दॅट अकाउंट. क्रेडिट कुणाला म्हणलं जातं? जे अकाउंट बेनिफिट देतं त्याला क्रेडिटिंग द अकाउंट असं म्हणलं. इट इज रेकॉर्डेड टू द राईट हँड साईड. डेबिट लेफ्ट हँड साईडला वापरलं जातं, तर त्या ठिकाणी क्रेडिट राईट हँड साईडला वापरलं जातं. आणि रेकॉर्डिंग अ ट्रान्झॅक्शन ऑर क्रेडिट साईड आफ्टर अप्लाइंग द रूल्स इज टर्म्ड ॲज क्रेडिटिंग अन अकाउंट. रूलचा वापर करून, जे काही नियम वापरून जे क्रेडिट साईडला लिहिलं जातं त्याला क्रेडिटिंग अन अकाउंट असं म्हणलं जातं. जे अकाउंट बेनिफिट द्यायचं काम करतं त्याला क्रेडिटिंग द अकाउंट असं म्हणलं जातं. तुम्ही ज्यावेळेस बँकेत पैसे डिपॉझिट करता त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो युअर अकाउंट इज क्रेडिटेड. लक्षात ठेवा, डेबिटला मराठीत नावे असं म्हणलं जातं, तर क्रेडिटला मराठीत जमा असं म्हणलं जातं. तुम्ही जाऊन बँकेत 10,000 रुपये जमा केले, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो क्रेडिटेड. मराठीत बोलताना आपण म्हणतो मी बँकेत 10,000 रुपये जमा केले. जमाला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? क्रेडिट. क्रेडिटला मराठीत म्हणलं जातं जमा, डेबिटला मराठीत म्हणलं जातं नावे. त्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही बँकेत जाऊन पैसे भरताल त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो युअर अकाउंट इज क्रेडिटेड. किंवा तुम्ही तुमचं पासबुक चेक करा, तुमच्या पासबुकवर जेव्हा तुम्ही बँकेत पैसे भरलेले आहेत क्रेडिट कॉलममध्ये तुम्ही तुमचं पासबुक व्यवस्थित चेक करा. त्या पासबुकमध्ये डेट, पर्टिक्युलर्स, डेबिट, क्रेडिट आणि शिल्लक बॅलन्स असे काही कॉलम करण्यात आलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही पैसे उचलता त्यावेळेस डेबिट कॉलममध्ये तुमचे पैसे दाखवतात, आणि ज्यावेळेस बँकेत पैसे जमा करता तुम्ही त्यावेळेस क्रेडिट कॉलममध्ये पैसे दाखवतात. आणि जे काही शिल्लक तुमची आहे ते क्रेडिट साईडला दाखवतं. जेवढे पैसे बँकेत शिल्लक आहेत सगळे क्रेडिट साईडला दाखवले जातात. तर हे डेबिट आणि क्रेडिट पुढे जे नियम देण्यात आलेले त्या नियमाचा वापर करून आपण डिटेल एक्झाम्पलचं सोल्युशन करणार आहोत. इथं फक्त कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून सांगण्यात आलेली. खालील नियमांचा वापर करून आपण डेबिट आणि क्रेडिट सिस्टमॅटिकली वापरणार आहोत. गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी. गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी. फॉलोइंग आर द गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी. पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे, व्यक्तीशी संबंधित जे अकाउंट आहे त्याला पर्सनल अकाउंट असं म्हणलं जातं. व्यक्तीशी संबंधित, मग ते ह्युमन बिईंग असेल, लिगल पर्सन असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ग्रुप असेल, व्यक्तीशी संबंधित अकाउंटला त्या ठिकाणी पर्सनल अकाउंट असं म्हणलं जातं. मग अजयनं विजयला त्या ठिकाणी 10,000 रुपये उधार दिलेले आहेत. अजयनं विजयला 10,000 रुपये उधार दिलेले आहेत. या ठिकाणी विजय रिसिव्हर आहे तर अजय गिव्हर आहे. मग काय डेबिट होतं? विजयचं अकाउंट डेबिट होतं आणि अजयचं अकाउंट क्रेडिट होतं. डेबिट द रिसिव्हर, विजय इज द रिसिव्हर, अजय इज द गिव्हर. म्हणून विजयचं अकाउंट डेबिट होईल, अजयचं अकाउंट क्रेडिट होईल. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो? रिअल अकाउंट कशा संबंधित आहे? प्रॉपर्टीच्या संदर्भात अकाउंट आहे. रिअल अकाउंट हे प्रॉपर्टीच्या संदर्भात अकाउंट आहे आणि त्याचा नियम काय? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. प्रॉपर्टी आली तर डेबिट करा आणि गेली तर क्रेडिट करा. लक्षात ठेवा, प्रॉपर्टी आली तर डेबिट करा आणि गेली तर क्रेडिट करा. तुम्ही 10,000चा मोबाईल खरेदी केलेला आहे. मोबाईल देखील प्रॉपर्टी आहे तुमची, कॅश ही प्रॉपर्टी आहे. पण या व्यवहारामध्ये काय होतंय? 10,000चा मोबाईल येतोय म्हणून मोबाईल अकाउंट काय होईल? डेबिट होईल. 10,000 रुपये कॅश जात आहे म्हणून कॅश अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. तुम्ही 50,000ची गाडी घेतलीये, गाडीचं अकाउंट डेबिट होईल, टू व्हीलर अकाउंट डेबिट, टू कॅश, कॅश अकाउंट क्रेडिट होईल. म्हणजे रिअल अकाउंटचा नियम काय? प्रॉपर्टी आली तर डेबिट करा आणि गेली तर क्रेडिट करा. तुम्ही लोन घेतलं 2 लाख रुपये, लोन घेतलं म्हणजे पैसा आला, डेबिट. म्हणजे लोन घेतल्यानंतर पैसा आला व्यवसायात म्हणून डेबिट झालं. पण आता महिन्याच्या महिन्याला तुम्ही हप्ता भरताय म्हणजे काय होणार? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. पैसा आला
प्रॉपर्टी आली तर डेबिट लिहा, पैसा किंवा प्रॉपर्टी गेली तर क्रेडिट असं लिहा. त्याच्यामुळे कधीही तुम्ही दुसऱ्याला जर पैसे दिलात तर तुमचं कॅश अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. आणि तुमच्याकडे जर पैसा किंवा प्रॉपर्टी आली तर तुमचं अकाउंट काय होईल, डेबिट होईल. गुड्स परचेस इन कॅश, गुड्स अकाउंट डेबिट. मोबाईल परचेस इन कॅश, मोबाईल अकाउंट डेबिट. आणि काय गेले, कॅश गेले, कॅश अकाउंट क्रेडिट. तर पर्सनल अकाउंट व्यक्तीशी संदर्भात आहे, म्हणून ज्याला जो रिसिव्हर आहे ते डेबिट आणि जो गिव्हर आहे तो क्रेडिट. रिअल अकाउंट प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे, प्रॉपर्टी किंवा कॅश आली तर डेबिट आणि प्रॉपर्टी किंवा कॅश गेली तर क्रेडिट. आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. नॉमिनल अकाउंट कशाशी रिलेटेड आहे, तुमच्या व्यवसायातले इन्कम, एक्सपेन्स, प्रॉफिट किंवा नुकसान याच्याशी संदर्भात जे अकाउंट आहे त्याला नॉमिनल अकाउंट असं म्हणलं जातं. मग त्याचा नियम काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे तुमच्या व्यवसायात जर खर्च किंवा नुकसान झालं तर डेबिट करा आणि इन्कम किंवा प्रॉफिट झालं तर क्रेडिट करा. तुम्ही जे कोणी व्यक्ती तुम्ही नोकरी करत आहात, ज्यावेळेस तुमच्या अकाउंटवर महिन्याला सॅलरी जमा होत आहे, तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो, युअर अकाउंट इज क्रेडिटेड. सॅलरी तुमचं इन्कम आहे, सॅलरी तुमचं इन्कम आहे. त्याच्यामुळे महिन्याला सॅलरी अकाउंटवर जमा झाली की तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो, युअर अकाउंट इज क्रेडिटेड. आणि तुम्ही महिन्याला लाईट बिल भरताय, लाईट बिल तुमचा खर्च आहे, त्याच्यामुळे लाईट बिल काय होईल, डेबिट होईल. नॉमिनल अकाउंटचा नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे तुमच्या व्यवसायाचे किंवा पर्सनल अकाउंटिंग करत असताना किंवा व्यवसायाचा हिशोब करत असताना महिन्याला जेवढे खर्च तुमचे होत आहेत सगळे काय होतात, डेबिट होतात. तुम्ही लाईट बिल देताय, टेलिफोन बिल देताय, इलेक्ट्रिसिटीचा खर्च देताय, ट्रान्सपोर्टेशन, ट्रॅव्हलिंग, पेट्रोल, जेवढे काही खर्च करताय सगळ्याला काय येईल, डेबिट येईल. आणि वस्तू विकताय, सेल्स म्हणजे इन्कम आहे. सर्व्हिस दिल्यावर पैसे मिळतात म्हणजे इन्कम आहे. सेल्स, सर्व्हिस दिल्यानंतर जे आहे ते इन्कम आहे. पण परचेस म्हणजे एक प्रकारचा खर्च आहे. तुम्ही वस्तू परचेस करायलात म्हणजे तुमचा खर्च आहे, नियमानुसार काय होईल, परचेस डेबिट होईल. आणि वस्तू विकायलात म्हणजे तुमचं इन्कम आहे, या क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स या नियमानुसार काय होईल, क्रेडिट होईल. तर हे डिटेलमध्ये आपल्याला येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये पाहायचं आहे. तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून या ठिकाणी एकच काम करा, सर्वांनी लाईन टू लाईन प्रत्येक कन्सेप्ट लक्ष देऊन वाचा अगोदर. कारण की आपण नोट्स सगळ्या इंग्लिशमध्ये देतोय, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर समजणं जास्त सोपं जाईल. त्याच्यामुळे लाईन टू लाईन नोट्सही बघा आणि त्या नोट्ससोबत जे मी मराठीमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते लाईन टू लाईन व्यवस्थित ऐका. तुमच्या जिथं कुठं तुम्हाला समजलं नाही ते क्युरी लिहून काढायचे आहेत आणि मला लेक्चर संपल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप किंवा यूट्यूब कॉमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारायचे आहेत. आणि तुमचे जर काही प्रश्न नसतील तर माझ्यातर्फे जे काही क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक डाऊट सोडवला जाईल, प्रत्येक क्युरी सॉल्व्ह केलं जाईल. माझं टार्गेट आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं अकाउंटिंग सुद्धा करता आलं पाहिजे आणि एखाद्या व्यवसायाचं अकाउंटिंग सुद्धा करता आलं पाहिजे. परंतु कुठलाही डाऊट तुमच्या डोक्यात ठेवू नका. समजलं असेल उत्तरं द्या, समजलं नसेल, नेमका कोणता पॉईंट समजलेला नाहीये ते एक्झॅक्ट काढून प्रश्न विचारा. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देण्यात येतील. आपण यूट्यूबच्या माध्यमातून दर महिन्याला फ्री लेक्चर्स काही टाकत आहोत. ज्यांना वर्षभर शिकायला वेळ आहे त्यांनी वर्षभर यूट्यूबचे लेक्चर्स ऐकून सुद्धा टॅली शिकू शकतात. पण ज्यांना महिन्याच्या 1 ते 2 महिने टॅली शिकायचं आहे आणि नोकरी करायची किंवा व्यावसायिकांना स्वतःचं अकाउंट स्वतः सांभाळायचं आहे तर असे व्यक्ती स्किल अकॅडमीतर्फे चालवण्यात येणारे पेड कोर्सेस जॉईन करू शकतात. पेड कोर्सेसमध्ये सुद्धा आपण 50 ते 90% डिस्काउंट त्या ठिकाणी देतात. तर ज्यांना कुणाला पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे, काही ॲडमिशन फॉर्मच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत, तर त्याच्यावर कॉल किंवा मेसेज करा, तुम्हाला अकॅडमीकडून कॉन्टॅक्ट करण्यात येईल. तर प्रश्न विचारत राहा, डाऊट्स विचारत राहा आणि अकॅडमीतर्फे जे काही हे आपण टॅलीचं नॉलेज देतो आहे हे सर्वांना परफेक्ट करण्यासाठी देतो आहे. तर याचा फायदा उचला आणि त्या ठिकाणी स्वतःही फायदा उचला आणि दुसऱ्यांनाही याचा फायदा घेऊ द्या. हे सर्व व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना माहिती द्या. ज्यांना कुणाला जॉबची गरज आहे किंवा ज्या व्यावसायिकांना स्वतःचे अकाउंटिंग स्वतः करायचे आहे अशांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचा म्हणजे त्यांचाही फायदा होईल. तर
भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.